नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. मेट्रोच्या काही स्थानकांची नावं बदलण्याची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. महापालिकेची घसरलेली आर्थिक गाडी रुळावर आणि एस टी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था. मेट्रो सेवा सुरू होण्याआधीच मेट्रो स्थानकांच्या नावावरून राजकारण सुरू झालंय. काही स्थानकांची नावं बदली करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ठाणे महापालिका हद्दीत तसंच मीरा भाईंदर महापालिका हद्दीत मेट्रो 4, मेट्रो 9 आणि मेट्रो 10ची कामं सुरू आहेत. या ठिकाणी असलेल्या काही स्थानकांची नावं बदलण्यात यावीत अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याच वर्गीय बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, नानासाहेब धर्माधिकारी, महापालिका भवन अशी काही नावं देण्यात यावीत अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच मेट्रो कारशेडची नावंही बदलण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली. ओळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात अनेक गावं आणि आदिवासी पाडे असून ठाणे आणि मीरा भाईंदर शहराच्या जडणघडणीत आणि विकासात आगरी कोळी समाजाचं फार मोठं योगदान आहे. या ठिकाणी सध्या मेट्रोची कामं सुरू असून त्यांचं लवकरच लोकार्पण देखील होणार आहे. MMRDAच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांना, भूमिपुत्रांना विश्वासात न घेता या मेट्रो स्थानकांना नावं सुचवली असून त्यामध्ये एखाद्या बिल्डरनं विकसित केलेल्या प्रकल्पांची नावं देखील देण्यात आली आहेत असं पत्रात म्हटलंय. मालमत्ता कर विभागानं कर वसुलीत आघाडी घेतल्यानं ठाणे महापालिकेच्या तिजोरीत 3 महिन्यात 419 रुपयांची भर पडली. करदात्यांच्या विक्रमी प्रतिसादामुळे पालिकेची घसरलेली आर्थिक गाडी रुळावर येण्यास मदत मिळणार आहे. पालिकेच्या तिजोरीत तुर्तास 100 कोटीहून अधिकची शिल्लक सध्या महापालिकेच्या विविध विभागांनी एप्रिल ते जून या कालावधीत 419 कोटींची वसुली केली आहे. त्यातही यात मालमत्ता करापोटी 291 कोटी सर्वाधिक वसुली केली आहे, तर सर्वात कमी वसुली ही समाज विकास विभाग आणि नाट्यगृहाकडून अवघ्या 1 लाखाची वसुली करण्यात यश आले. त्यानुसार 3 महिन्यात 20% आसपास वसुली झाल्याचं समाधानकारक चित्र दिसतंय. ठाणे महापालिकेनं 2024-25 या आर्थिक वर्षात मालमत्ता कर विभागाला 850 कोटी रुपयांच्या कर वसुलीचं उद्दिष्ट ठरवून देण्यात आलं होतं. त्यापैकी वर्षअखेर म्हणजेच मार्च महिनाअखेर 810 कोटी रुपयांची कर वसुली करण्यात मालमत्ता कर विभागाला यश आलं होतं. 95% आसपास मालमत्ता कराची वसुली झाली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत या कर वसुलीत 108 कोटी रुपयांनी वाढ झाल्याचा दावा पालिका प्रशासनानं केला होता. यंदाच्या वर्षात म्हणजे 2024-25 या आर्थिक वर्षात पालिकेनं मालमत्ता कर विभागाला 819 कोटी 71 लाख रुपयांच्या करवसुलीचं उद्दिष्ट ठरवून दिलं असून हे उद्दिष्ट गाठण्यासाठी मालमत्ता कर विभागानं 1 एप्रिलपासूनच पावलं उचलली. त्याचाच एक भाग म्हणून 1 एप्रिल रोजीच या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयकं पालिकेनं करदात्यांपर्यंत पाठवली आहेत. त्याबद्दलचा लघुसंदेश मालमत्ता करदात्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवला होता. त्याला प्रतिसाद देत ठाणेकर करदात्यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसंच पालिकेनं मालमत्ता कराच्या सामान्य करात 10% सवलत दिल्यानं त्याचाही परिणाम उत्पन्न वाढीसाठी झाल्याचं दिसून आलंय. दरम्यान जून महिन्यापर्यंत मालमत्ता कर विभागानं 291 कोटींची वसुली केली आहे. आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर इथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या 5200 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेस घेऊन येणारे चालक, वाहक, त्यांची देखभाल करणारे यांत्रिक कर्मचारी आणि या सर्वांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक अधिकारी यांच्या चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की गेली कित्येक वर्ष विठुरायाच्या भक्तांची सेवा एसटी आणि एसटीचे कर्मचारी सातत्यानं करतायत. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अतिशय निष्ठेनं त्यांचं कर्तव्य ते बजावतात. आषाढी वारीच्या काळात त्यांच्या जेवणाची आबाळ होऊ नये म्हणून यंदा स्वखर्चाने मी सलग 3 दिवस या सर्वांच्या चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था, एकादशीला उपवासाचे पदार्थ देखील करत आहे. या निमित्तानं माणसातील विठुरायाची सेवा करण्याची संधी मला मिळते. अर्थात हे पुण्य पैशात मोजण्यासारखं नाही, त्यामुळे दरवर्षी अशा प्रकारचा उपक्रम मी राबवणार आहे, असं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळेला केलं. वेगानं वाहणारा वारा, अंधार, समुद्राच्या लाटा अंगावर झेलत ठाणेकर जलतरणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे 46 किलोमीटरचं सागरी अंतर यशस्वीपणे पार करून ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. मानव मोरे, आयुष तावडे आणि आयुषी आखाडे या जलतरणपटूंनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल आज ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांचा सन्मान करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ठाणे महापालिकेच्या कैलासवासी मारुतराव शिंदे तरण तलाव इथे हे तिन्ही जलतरणपटू नियमित सराव करतायत। मानव मोरे, आयुष तावडे, आयुषी आखाडे या तिन्ही जलतरणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे सागरी अंतर भारताच्या प्राईड ऑफ इंडिया या संघात सहभागी होऊन पार केलं। प्राईड ऑफ इंडियाचे ए आणि बी हे 2 भारतीय संघ इंग्लंडमध्ये गेले होते। प्राईड ऑफ इंडियाच्या ए संघामध्ये ठाण्याचा मानव राजेश मोरे वय वर्ष 20 याची, तर प्राईड ऑफ इंडियाच्या बी संघामध्ये आयुष प्रवीण तावडे वय वर्ष 15 आणि आयुषी कैलास आखाडे वय वर्ष 14 यांची निवड झाली होती। 16 जून 2025 रोजी प्राईड ऑफ इंडियाच्या ए मधील जलतरणपटूंनी इंग्लिश खाडी पोहण्यास सुरुवात केली। या संघातील मानव राजेश मोरे यांनी 46 किलोमीटरचं सागरी अंतर रिले पद्धतीनं 13 तास 37 मिनिटात पूर्ण केलं। तर 18 जून रोजी प्राईड ऑफ इंडियाच्या बीच्या संघातील आयुष प्रवीण तावडे वय वर्ष 15 आणि आयुषी कैलास आखाडे वय वर्ष यांनी हे अंतर 11 तास 19 मिनिटात पूर्ण केलं। या तिन्ही जलतरणपटूंचं खासदार नरेश म्हस्के यांनी कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। हे तिन्ही जलतरणपटू इंग्लंडला जाण्यापूर्वी नियमित ठाणे महापालिकेच्या कैलासवासी मारुतराव शिंदे तरण तलाव इथे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचा सराव करत होते। तसंच इंग्लंड फ्रान्स येथील वातावरणाचं तापमान लक्षात घेऊन त्याची सवय व्हावी या दृष्टीनं खासगी तरण तलावात बर्फाच्या लाद्या टाकून जलतरणाचा सराव केला। अथक मेहनत आणि नियमित सराव यामुळेच हे यश प्राप्त केलं असल्याचं तिन्ही जलतरणपटूंनी सांगितलं। यावेळेला त्यांचे पालक रुचिता मोरे, राजेश मोरे, प्रवीण तावडे, कैलास आखाडे उपस्थित होते। जगातील सर्व जलतरणपटूंचं एक स्वप्न असतं इंग्लिश खाडी पोहून जाण्याचं। शेवटच्या क्षणापर्यंत नामांकित जलतरणपटू हा प्रयत्न करत असतात। सगळेच यशस्वी होत नाहीत, परंतु आपल्या ठाण्यातील 19 वर्षाची, 11 वर्षाची, 15 वर्षाची ही मुलं इंग्लंड टू फ्रान्स अतिशय अवघड असा सागरी प्रवास आमचा मानव आहे। मानवने 13 तासांचा हा त्याचा विक्रम आहे। आयुषी आहे 11 तास पोहून इंग्लिश खाडी त्यांनी पार केलेली आहे। हा एक विक्रम त्यांनी नेमलेला आहे, विक्रम केलेला आहे आणि ठाणेकर आहेत आणि आम्हाला ठाणेकरांचा अभिमान आहे। अत्यंत खडतर असे कष्ट घेऊन, अनेक धोके सांभाळून, काळजी न करता ही मुलं इंग्लिश खाडी पोहलेली आहेत, पोहून गेलेली आहेत। आपलं टार्गेट त्यांनी पार केलेलं आहे आणि ठाणेकरांच्या दृष्टीने ही फार मोठी गौरवास्पद गोष्ट आहे। त्याचबरोबर त्यांचे पालक यांची सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे। 5 फूट पाण्यामध्ये सुद्धा जेव्हा मुलगा पोहायला जातो तेव्हा पालक घाबरतात, परंतु आपल्या मुलांच्या जीवाची पर्वा न करता एवढा खडतर प्रवास करण्याकरता आणि त्यांना तयार करण्याकरता पालक जे कष्ट घेत असतात, त्यामुळे त्यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे। आज त्यांचा या ठिकाणी आज आम्ही सत्कार केलेला आहे। त्यांना माझ्याकडून पुढील आयुष्यामध्ये आणि अनेक ते उपक्रम करणार आहेत, त्यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा आणि पालकांचं सुद्धा कौतुक। ठाणे महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आलेल्या 7व्या वेतन आयोगानुसार अद्यापही फरकाची रक्कम मिळालेली नाही। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं या संदर्भात 23 जून रोजी महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिले। या निवेदनात म्हटलंय की 8 वर्ष उलटून गेली तरीही 7व्या वेतन आयोगातील 10% फरकाची रक्कम अजूनही अनेक कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही। सन 2016 ते 2019 या काळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करून केवळ सुमारे 2 वर्षापुरतीच रक्कम देण्यात आली आणि तीही निश्चित स्वरूपात न दिल्याचं नमूद करण्यात आले। संपूर्ण फरकाची रक्कम तसंच ग्रेड पे, पगारमान याचंही अजून तकलादू स्वरूपात समाधान झालेलं नाही। शिक्षण विभाग सोडून इतर विभागातील कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही, हेही या निवेदनात अधोरेखित करण्यात आलं होतं। त्यावरून आज संघटनेचे अध्यक्ष PN पाटील आणि सचिव इब्राहिम पठाण यांनी अनेक कार्यकर्त्यांनी आयुक्त सौरभराव यांची भेट घेतली। आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लक्षात घेता मार्च 2026 पर्यंत फरकाची रक्कम अदा करण्याचं आश्वासन दिल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय। सौरभराव यांची भेट घेतलेली आहे, काय आश्वासन दिले आयुक्तांनी? मी ठाणे महानगरपालिका
सेवानिवृत्त कर्मचारी संघातर्फे अध्यक्ष या नात्याने पाटील. आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही माननीय आयुक्त साहेब श्री सौरभराव यांची भेट घेतली. आमच्या मागण्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या नव्हत्या. त्यांनी फक्त आमच्या मागण्या अशा होत्या की रजेचा पगार, ग्रॅज्युएटी, 7वा वेतन, त्याच्यानंतर पेन्शन विक्री, हे सगळ्या 10, 20, 30 ह्या सगळ्या मागण्या आमच्या होत्या, पण आजपर्यंत त्या पूर्ण होत नव्हत्या. वेळोवेळी आम्ही पाठपुरावा करत होतो आयुक्तांना, खालच्या अधिकाऱ्यांना, यांना पाठपुरावा, पण तरीसुद्धा काही मागण्या मान्य होत नव्हत्या. 2 हप्ते फक्त त्यांनी ग्रॅज्युएटीचे दिलेले आहेत. आता 3रा हप्ता आजच आम्ही माननीय सौरभराव आयुक्त साहेब यांची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आजच 3रा हप्ता तुमचा देतो आणि त्याच्यानंतर 4था आणि 5वा हप्ता हा फेब्रुवारी मार्च 26पर्यंत देण्यात मी आश्वासन देतो असं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळे आमचे सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जे कर्मचारी आहेत ते संपूर्ण आज आनंदामध्ये आहेत, जल्लोष करतायत ते. त्याच्यामुळे माननीय सौरभराव आयुक्त साहेब यांचे संघटनेच्या वतीने मी खूप खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्याने आपल्या सेवानिवृत्त झालेले नाही आहेत तरीसुद्धा त्यांना जाण आहे की सेवानिवृत्त झाल्यानंतर माणसांना काय काय फेस करावं लागतं, काय काय त्रास होतो, त्यांना संपूर्ण आजार असतो, त्यांना ऑफिसला येता येत नाही. त्याच्यामुळे त्यांची आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची जाण ठेवून त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदात आहोत. भर उन्हाळ्यात वॉटर टँकर असोसिएशनच्या वतीनं अचानक संप पुकारण्यात आला होता. त्यानंतर आता पावसाळी अधिवेशनात बस ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं 2 जुलै रोजी संप पुकारण्यात आलेला आहे. विनाकारण ई-चलन वाहतूक विभागाकडून अनेक वेळा ऑनलाईन पद्धतीनं घेतला जातो. त्यामुळे याचा संताप म्हणून बस ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीनं येत्या 2 जुलै रोजी संपाचं हत्यार उगारण्याचा सरकारच्या विरोधात उपसला आहे. आज ठाण्यात बस ओनर्स सेवा संघटनेच्या वतीनं बैठक पार पडली. यामध्ये संपाचा निर्णय घेण्यात आला. ठाणे जिल्ह्यात एकूण 4,500 खाजगी बस कार्यरत असून यातील काही बस विद्यार्थ्यांच्या ने-आण करण्यासाठी तर काही चाकरमान्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जातात, तर काही बस या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वापरल्या जातात. सध्या पावसाळा सुरू आहे, त्यातच आषाढी वारी देखील सुरू आहे. शाळा नुकत्याच सुरू झाल्या आहेत. अशातच सरकारनं ई-चलन आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात बस मालक सेवा संघ आक्रमक झाला असून येत्या 2 जुलैला बस मालक सेवा संघाचा संप असणार आहे. ई-चलन सक्ती वसुली, पार्किंग प्रवेशबंदी, खाजगी प्रवासी वाहतूक, बस थांबे, प्रलंबित ई-चलन रद्द, महामार्गावरील ओव्हरस्पीड चलन या काही प्रमुख जाचक सरकारी धोरणांच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. जोपर्यंत मागण्या शासन दरबारी मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा संप असणार आहे असं बस मालक सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मेट्रोच्या काही स्थानकांची नावं बदलण्याची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. महापालिकेची घसरलेली आर्थिक गाडी रुळावर आणि एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साई लेक आदर्श नगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666621314. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.